अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। नागाव येथे गेल्या 10-12 दिवसापासून कावीळ सदृश आजाराने डोके वर काढले असून त्यामुळे गावकरी हैराण झाले आहेत। आरोग्य यंत्रणेने घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांच्या तपासणी अहवालात खासगी आरओ फिल्टरचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे। यामुळे फिल्टरच्या पाण्याबाबत गंभीर शंका उपस्थित होत असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा संताप व्यक्त होत आहे। नागाव तालुका हातकणंगले येत्या काही दिवसापासून नागरिकांना तीव्र ताप, उलटी, मळमळ, पोटदुखी आणि थकवा यासारखे त्रास जाणवू लागल्याने ग्रामस्थांनी खासगी डॉक्टरांकडे उपचार घेतल्यावर त्यांना कावीळ सदृश आजार झाल्याचे निदान झाले असल्याचे समजले। या कावीळ सदृश आजाराचे रुग्ण वाढत असल्याचे निष्पन्न झाले तेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली व उपकेंद्र नागाव येथील वैद्यकीय यंत्रणा सतर्क होऊन गावात रुग्णांचा सर्व्हे चालू केला। त्यानुसार वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते परिसरातील जवळजवळ 60 ते 70 जणांना या आजाराची लागण झाली आहे। यातील काही रुग्ण बरे झाले असले तरी अद्याप गावात 28 रुग्ण उपचार घेत आहेत। हा आजार पाण्यापासून होत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेने संशयित पाण्याच्या स्रोतांचे नमुने तपासासाठी लॅबमध्ये पाठवले होते। यामध्ये गावातील 2 खासगी आरओ फिल्टर सुनील बाबूराव कांबळे आणि प्रकाश बेळंके तसेच महावीर पाटील यांच्या बोरवेलच्या पाण्याचा समावेश होता। पण आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार सुनील कांबळे आणि प्रकाश बेळंके यांच्या आरओ फिल्टर हाऊसचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले आहे। पण महावीर पाटील यांच्या बोरवेलचे फिल्टर शिवाय येणारे पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवालही प्राप्त झाला आहे। पण कांबळे व बेळंके यांच्या बोरवेलमध्ये TCL पावडर टाकून पाण्याचे शुद्धीकरण करून पाणी परत तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून त्यानुसार जो अहवाल येईल त्यावर पुढील दिशा ठरवता येईल असे आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। पाण्यापासून होणारे आजार टाळावेत या उद्देशाने गावातील सुमारे 50% नागरिक आरओ फिल्टरचे पाणी विकत घेऊन पितात। मात्र आता फिल्टरचे पाणीच दूषित निघाल्याने फिल्टर पाण्याच्या नावाखाली थेट फिल्टर पाण्याऐवजी दूषित पाणी तर नागरिकांच्या माथी मारले जात नाही ना, असा संतप्त सवाल गावकऱ्यांमधून विचारला जात आहे। या प्रकाराला नेमकी जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत असून आरोग्य यंत्रणेने ग्रामपंचायतीने यावर कडक पावले उचलण्याची मागणी होत आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।